हॅलो, नमस्कार सगळ्याले. मी माझ्या भाषेतच बोलणार आहे. मी आहे विदर्भाचा. कारण की मी माझ्या भाषेतच कम्फर्टेबल राहील. मला येतं सर्व, म्हणजे मराठी शुद्ध पण येते आणि पण नाही बोलू शकत मी. तर हे पाहू शकता, हे ज्वारीचं पीठ आहे. मी तुम्हाला लाईव्ह ज्वारीची भाकर कशी बनती ते दाखवणार आहे. तर हे बघा, हे पीठ एवढं घ्यायचं, जेवढं आपल्याला एका भाकरीचं लागतं तेवढंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जेवढ्या भाकरी बनवायच्या आहे तसं एकदम भिजू बी शकता तुम्ही सर्व पीठ, पण कसं थोडं थोडं घ्यायचं, जसं लागलं तसं घ्यायचं. मित्रांनो, यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलला तुम्ही माझं नाव आहे बाबूराव खंडारे, यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळतील. हे बघा, अर्धी गावाकडची भाषा आहे डायरेक्ट आणि अर्धी इकडची, तर मिक्स भाषा बोलू शकतो. कसं आहे, आता दोन्हीकडे राहायचं म्हटल्यावर मिक्स भाषा येणारच आहे. पण जसं आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मले. आता बरेच जण म्हणतात की, म्हणत बी असेल की नुसतं व्हिडिओ टाकतो, हे बनवतो ते बनवतो, पण खोटं नाही बोलत मी. आता लाईव्ह तुमच्यासमोर आहे पीठ कसं चुरायचं ज्वारीचं. हे बघा, जेवढं एका भाकरीचं आपल्याला घ्यायचं तेवढं एक मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा पिठाचा. अरे ओ दीदी, बेटा दीदीला सांग. छोटी परत घेतली, मोठी परत घ्यायला पाहिजे होती. पाणी घ्यायचं. दीदीला सांग ना मग, दीदी तिथं जा, दीदीला सांग. हे पिठाला आहे ना, ज्वारीचं पीठ एकजीव केलं ना तरच याची भाकर येते मित्रांनो. एकजीव करायचं पीठ, म्हणजेच लगेच चुरून लगेच अशी याची भाकर होत नाही. तर बघा, हे पीठ हे एकजीव करून घ्यायचं. पसारा काय वारले नाही पाठीमागे, की असू द्या, कारण की आता दोघं पण कामाला म्हणल्यावर थोडंफार ॲडजस्ट करावंच लागते. तरी मी घरात मदत करतो, कारण की दोघांनी केल्याशिवाय होत नाही मित्रांनो. जे फॅमिलीवाले ते समजू शकतात आणि जे फॅमिलीवाले नाहीत ते नाही समजू शकत. हे आता पीठ हे पूर्ण एकजीव करून घेतोय मी. हे बघा, मित्रांनो, रील्स पण बनवतो, असं नाही की रील्स बनवतो नुसत्या व्हिडिओ काढत बसतो असं काहीच. तवा मी गरम होण्यासाठी ठेवला आहे शेगडीवर. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. हे आपलं ज्वारीचं पीठ, पिठाचा उंडा हा एकजीव होतोय. एक मित्र बोलला होता की ज्वारीची भाकर बनवून दाखव, तर खास त्याच्यासाठी तुम्हाला जर कुठली रेसिपी आवडत असेल तर तुम्ही सांगू शकता मला कमेंट बॉक्समध्ये की मला हे बनव, मला चिकन, मच्छी फ्राय, मच्छीची भाजी, ठीक आहे, कुठलीही रेसिपी मला सांगा. कारण की मी त्या परिस्थितीतून निघालेलो आहे मित्रांनो. तुम्ही म्हणता असाल तुला कसं येतं सगळं, पण ज्यावेळेस आपल्या अंगावर येतं ना सगळ्या गोष्टी, त्यावेळेस कळतं. ठीक आहे, व्हिडिओ मोठा व्हायला लागला हा.
कारण की इंस्टाग्रामला आहे ना फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकू शकतो मी. झाला आहे बघा, उंडा तयार झाला. उंडा तयार झाला. साईडला घेतो इथं. हे आहे एवढी. याच्यातलं मी थोडं पीठ काढून याच्यात, कारण की गॅसवर आहे ना, गॅसवर ह्या पातळच भाकरी होऊ शकतात. कारण की चुलीवरची भाकर जी असते, चुलीवरची भाकर ही आपण हातावर करू शकतो जाड, म्हणजे गावाकडे जेणेकरून नाही का आपण गावाकडे करतो. चुलीवरची भाकर किती जाड असते तितकी चुलीवर मस्त भाजल्या जाते. असं करायचं. ठीक आहे. थोडं पीठ म्हणजे त्याला लावायला असं आपलं. तर ह्यो असा उंडा घेतला. बघा, थोडं पाणी घ्यायचं म्हणजे ती भाकर व्यवस्थित येते. पाणी घ्यायचं हाताला असं. गावाकडे कसं चुला असल्यामुळं तप 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 थापतरी माणूस हातावर आहे बघा हातावर. आणि ज्वारीचं पीठ जास्त दिवस जर असलं ना ते होत नाही बरोबर भाकरी. बघा थोडं थोडं चिरतं हे, कारण की हे 2 ते 3 दिवस झाले या पिठाला. 2 ते 3 दिवस झाले ना ते ज्वारीचं पीठ बरोबर त्याची भाकर पकडू शकत नाही. ठीक आहे. आता हे बघा तवा तिकडं गरम होतोय. असं सोपं एकदम. आणि इथं शहरामध्ये कसं अशा पातळ भाकरीच कशा गॅसवर होऊ शकतात, चांगल्या भाजू शकतात. जाड भाकर नाही होऊ शकत गॅसवर. केली तरी ती कच्ची आहे ती. ओ कसं कोण मारलं? कोण मारलं? बरं ठीक आहे. दिदी बाहेर तिला सांगा, दिदीला सांगा. मित्रांनो भाकर होते. असं गोल 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 फिरवायचं. ठीक आहे. असं गोल 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 फिरवायचं. जर चिकट लागत असेल तर पीठ घ्यायचं थोडं असं हाताला, असं हाताला पीठ घ्यायचं. थप 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 थप. अरे दीदी यायला घे थोडा वेळ. भाकर मागावाली मस्त मोठी भाकर झाला. ते जुनं पीठ आहे ना त्याच्यामुळे हे चिरा लागलं. आता चिरत नाही भाकर, कधीच भाकर चिरत नाही माझ्याकडून. सॉरी. पहिली भाकर मोठी दिली. तवा आपला तपलाय, तवा पण तपलाय. तर तुम्हाला दाखवतो. तर हे तवा तपला, तवा चांगला मस्त. भाकर अशी टाकायची. बघा मी एका हाताने तुम्हाला दाखवतो. अशी भाकर टाकायची. ठीक आहे. 1 मिनटं मी दाखवतो. पाणी टाकतो त्याच्यावर आणि थोडं पाणी पण टाकावं लागतं त्याच्यावर. दाखवतो 1 मिनिट. हे असं पाणी टाकावं लागतं जेणेकरून ते चिरलेलं असतं ना, चिरलेलं ते हे होत नाही. देतो थांबरी. कुठं ठेवले तू? मित्रांनो स्टँड नाही कॅमेरा आपल्या याला, त्याच्यामुळे ते स्टँड नाही मोबाईलला. मोबाईल जर स्टँड असलं ना तर व्यवस्थित व्हिडिओ बनतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसते. क्लिअर.
एका साईडला पडली तर ती गडबडमध्ये होती.